एक हिरवंगार घनदाट जंगल होतं. त्या घनदाट जंगलामध्ये राजू नावाचा एक छोटासा क्यूटसा हत्ती राहत होता. राजूला एक भाऊही होता. त्याचं नाव होतं विजू. राजू आणि विजू हे दोघेही सारखेच होते. क्यूट, प्रेमळ, अगदी जंगलामध्ये मस्ती करायचे, सोबतच जायचे, सोबतच खायचे, सोबतच झोपायचे. राजू खेळायचे, बागडायचे, इकडे तिकडे जायचे. त्यांच्या आईचं दोघांवर खूप जास्त लक्ष होतं. ती डोळ्यापासून कधीच त्यांना दूर जाऊ देत नव्हती. नेहमी नजरेआड ठेवायची. कारण लेकरं लहान होते आणि पिलांमध्ये आईचा जीव तर असतोच ना. सोबतच घेऊन फिरायची, इकडे जायची, तिकडे जायची. रोज सगळे खायला जायचे, घरी वापस यायचे. राजू आणि विजू दोघेही रोज पाणी प्यायला नदी तीरावर जात होते. रोज खाण्यासाठीही दोघे सोबतच जात होते. एक दिवस झालं असं की राजूचा भाऊ विजू त्याला फार कंटाळा आला होता. म्हणून तो म्हणाला की राजू तू आज एकटाच जा आणि मी घरीच राहतो. मग राजू निघाला रोजच्यासारखा एकटा आपल्या नदी तीरावर आला पाणी प्यायला. तितक्यात राजूला असा आवाज येत होता जसं की कोणतं पिल्लू रडत होतं. राजूने 2-3 मिनिट आवाज घेतला. त्यानंतर तो तिथेच बसला. त्याला वाटला आवाज कुठून येतोय. त्याने इकडे तिकडे बघितलं असता त्याला काही दिसेना. बराच वेळ बसला असता, इकडे तिकडे बघितलं असता, त्याला एक दिसलं छोटंसं क्यूटसं पिल्लू. त्याने त्याच्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला, पण पहिले तो त्याच्याशी बोलत नव्हता कारण तो खूप जास्त भिलेला होता. पण राजूने कसं तरी त्याला बोलवून घेतलं, बोलवलं. तो पण बोलायला लागला. राजूशी खेळीमेळीने बोलत होता. त्याने सांगितलं की मी एकटाच आहे, माझी आई हरवली आहे. तर मग राजू म्हणाला ठीक आहे, तू कशाला चिंता करतो, मी आहे ना, मी तुला घेऊन जाईल. आपण जाऊया, तुझ्या आईला शोधूया, तुझी आई नक्कीच लवकरच मिळेल. आणि असं म्हणून राजू त्या पिलाला घेऊन जंगल सफारी करत होता. पिलाला घेऊन इकडे जायचा. नदी तीरावर सगळ्या भागांमध्ये राजूने पाहून घेतलं होतं. त्यानंतर तो दुसऱ्या जंगलामध्ये गेला. त्याला लांबवर त्याची आई दिसली. लांबवरून ती पळत पळत येत होती. पिलाला पाहून ती खूप जास्त खुश झालेली होती. राजूही त्याच्या आईला पाहून खूप खुश झाला होता. पिलाची आई राजूचे आभार मानत होती पिल्लू आणून देण्यासाठी. आणि पिल्लू फारच मजेत डान्स करत होतं. तात्पर्य एवढंच की सर्वांची मदत करावी.